विजयासाठी वाजतायत ढोल ताशे। अमोल कोल्हे विजयी झालेत, रक्षा खडसे विजयी झालेले आहेत। ज्ञानदा, एक महाविकास आघाडीसाठी विजयी नगाडे तर दुसरे महायुतीसाठी अमोल कोल्हेंची ही जागा, शिरूरची ही जागा अजित पवारांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेली होती। पण दोन अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये दोनही जागांवर अजित पवारांच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागलाय। त्यातली एक जागा बारामतीची आहे तर दुसरी जागा शिरूरची आहे। त्यामुळे दोनही ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाची पीछेहाट होतानाचं चित्र आहे। शिरूरमधनं डॉक्टर अमोल कोल्हे दुसऱ्यांदा खासदार बनले आहेत, विजयी झालेले आहेत। तर उत्तर मध्य मुंबईतनं वर्षा गायकवाड 313 मतांनी आघाडीवर। त्यामुळे भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम हे पिछाडीवरती असल्याचं चित्र आहे। काही 100 मतांची आकडेवारी आणि प्रज्ञा जनरली लाखांच्या घरामध्ये लीड असतं, लाखांच्या घरामध्ये उमेदवार विजयी होतात। पण यावेळेला आपण पाहतोय ही निवडणूक आहेच इतकी वेगळी की काही 100 मतं किंवा काही हजारांच्या मतानं फरकानं उमेदवारांचा विजय साजरा होतोय। अनेक मतदारसंघ असे की काटेकी टक्कर पाहायला मिळते। बीडमध्ये 20व्या फेरी अखेर पंकजा मुंडे या 16,000 मतांनी आघाडीवर आहेत। अत्यंत काटेकी टक्कर सुरू होती बजरंग सोनावणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये। कधी कोणाची आघाडी होती तर कधी कोणाची पिछाडी होती। अनेक फेऱ्या अशा होत्या ज्यामध्ये सातत्यानं पंकजा मुंडे या पिछाडीवर दिसून